द्विमासिक संविधान जागर कार्यक्रमाच्या अंतर्गत संविधान मैत्री संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संत सैनिक दल आणि सार्वजनिक गणेश उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने आज कर्मयोगी क्रांतिकारी विज्ञानवादी संत गाडगेबाबा यांचा स्मृती दिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. गाडगेबाबा यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित संविधान मैत्री संघाचे संयोजक माननीय अतुल सत्देवी सर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तसेच जनसंपर्क अधिकारी बाई गंगाबाई रुग्णालय गोंदिया, तसेच पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक माननीय अनिल गोंडाने सर, साहित्यिक माणिकजी गोंडाने सर, डॉक्टर दिशा विराम, परीक्षकाचं काम करत असलेले उमाताई गजभिये, माननीय दिनेशजी डोंगरे, माननीय माणिकजी गोंडाने सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पुरुषोत्तम मोदीजी, आमदार तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिल्या महिला PSI म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा प्रियंका केमराज मेश्राम, आयुष अकॅडमीच्या संचालक तसेच विदर्भ बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या सचिव सुषमाताई माने आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मरतात, पण जे इतरांसाठी जगतात ते मेल्यानंतरही जिवंत राहतात. महापुरुषांच्या त्यागमय जीवनातील हा एक तेजोमय संदेश ज्यांना मनापासून अंगीकारावा असं वाटतं अशा सर्व प्रकाश होताना उज्ज्वल ध्येयाच्या निरामय यशासाठी आस्थापूर्वक समर्पित, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्ञानाची ज्योत ज्यांनी अखंडपणे तेवत ठेवून सतत सदैवप्रमाणे जळत राहणारे फुले दाम्पत्य, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, ज्ञानयोगी भविष्यपूर्व आधुनिक म्हणून मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगबदल घडवणी भावामध्ये सांगून गेले भीमरावांचे छातीटप्पाने सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, सर्व धर्म जाती संप्रदायातील तमाम थोर महापुरुष व समाजसुधारक संतांना माझं विनम्र अभिवादन. तर आज आपण आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देव शोधाया गेलो आणि देवच झालो असे म्हणणारे स्वच्छतेचे पुरस्कर्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन. इथे उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी वर्ग, बालगोपाल, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या सर्वांनाच गाडगे महाराज यांच्या कार्याची माहिती आहे. खरंच काही माणसं असतात पिंपळाच्या पानासारखी, पुस्तकात, मनाच्या पुस्तकात त्यांची कितीही जाडी केली तरी ती काही विस्मरत नाही. असेच गाडगे महाराज. खरं तर संत म्हणण्यापेक्षा लोकशिक्षक जर त्यांना म्हटलं तर त्यांच्या स्मृतीला खरंच अभिवादन ठरेल.
कारण की ते संतापेक्षा लोकशिक्षणकार जास्त होते. संत म्हटले म्हणजे बरेच संत आहेत, परंतु गाडगे महाराज असे एक व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमाला सर्वश्रेष्ठ समजलं. स्वच्छता, अंधश्रद्धा यांचा त्यांनी पुरस्कार केला. अशाच या महान विभूतीचं आज आपण स्मृती प्रित्यार्थ संविधान मैत्री संघ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या समन्वयाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण प्राप्त केलेल्या यश दिवसेंदिवस अजूनही यश कळसावर जावं असे त्यांनी कष्ट घेऊन समोर येऊन ह्या सन्मानाच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दर्शविला. आम्हाला मार्गदर्शन करावं, जेणेकरून आम्ही तुमचे जे सत्कारांच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलेलं आहे ते सुद्धा तुमच्याकडून काही प्रेरणा घेऊन नक्कीच समोर जातील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शाहू महाराज आणि संत गाडगे बाबा, तसेच मानवांना, वंचितांना मानवी हक्क देणारे, त्यांना हक्काची जाणीव करून देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी अभिवादन करते. तसेच संविधान मैत्री संघ आणि आयोजक अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सर्व आयोजकांचे सुद्धा मी अभिवादन करते मला इथं बोलवल्याबद्दल. आणि आज मी तुमच्यासमोर संत गाडगे बाबा, कर्मयोगी संत गाडगे बाबा, ज्यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. अशा या संत गाडगे बाबांना सर्वप्रथम मी त्यांच्या स्मृतीस वंदन करते. आणि आज मी तुमच्यासमोर स्वतःबद्दल थोडीशी माहिती देते. मी प्रियंका मेश्राम डोंगरे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हटलं तर माझ्या अत्यंत सामान्य कुटुंबातून मी आलेली आहे समोर. आणि मला माझे पूर्ण शिक्षण जे आहे ते ग्रामीण क्षेत्रातून झालेले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मी शिकत आले आहे, पण कधी गिव्ह अप केलेला नाहीये. म्हणजे मला कितीही कठीण परिस्थिती आली तरी पण मला वाटायचं की नाही, मी हे सर्व करू शकते. नेपोलियन बोनापार्ट, कदाचित तुम्ही नावही ऐकलं असेल, त्यांनी म्हटलं होतं की माझ्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही आहे. मला सुद्धा नेहमी मी स्वतःला सांगायची की नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. कारण कधी आपण जर स्वतः कोणती गोष्ट क्लिक केली किंवा सोडलं तर आपण खरंच ती आपल्या हातून घडतच नसते. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही आपण कोणतीही परिस्थिती येऊ, कितीही कठीण परिस्थिती येऊ, पण ती करायलाच पाहिजे. आणि या कठीण परिस्थितीत किंवा शिक्षणात माझ्या मामांनी, माननीय विनोद कुमार माने यांनी नेहमीच मला प्रेरणा दिलेली आहे. ते नेहमी म्हणायचे की तू हे करू शकते आणि तुने हे करायलाच पाहिजे. आणि म्हणून मी नेहमीच शिकत राहिले. जेव्हा मी 12वीच्या नंतर माझं डी.एड झालेलं होतं, 2010ला मी सीईटी दिली आणि सीईटीला मला कमी मार्क्स पडले. त्यामुळे माझे शिक्षक होण्याचं स्वप्न राहून गेलं. नंतर मी बाह्य विद्यार्थी म्हणून BA ऍडमिशन घेतलं आणि BA फर्स्ट इयरला जवळपास सेकंड इयरला असे माझं लग्न झालं. लग्नाच्या नंतर मी माझ्या पतींनी मला माझ्या यशामध्ये माझ्या पतींचा सिंहाचा वाटा आहे. म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन, पण मी म्हणते की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देअर इज अ मॅन. माझ्या पतींनी किती अडचण आहे, मला 2 मुली आहेत, माझ्या लग्नाला अजून 8 वर्ष झालेली आहेत. जेव्हा माझं PS आणि क्रॅक केलं 2016ला, तेव्हा मला मी मेन्स दिली होती, प्री दिली, प्री पण क्रॅक केलं 2017ला. तर मला मेन्स दिली होती. मी घरूनच अभ्यास करायचे. जवळपास ऍडमिशन घेतलं होतं मी स्टडी सर्कलला, पण 4-5 महिने येऊ शकले आणि मग माझ्या सासऱ्यांची तब्येत खराब असल्यामुळे मी घरीच अभ्यास केला 2 तास. पण म्हणजे नेहमी वाटायचं की आपण अभ्यास कधी सोडायचा नाही, कारण एकदा सोडलं की झालं, तिथंच संपलं. आणि म्हणून मी नेहमी अभ्यास करत राहिले.
त्याच्यानंतर 2017ला मी फी दिली MPSCची. माझा फी मेन्सला दिली, पण माझी मुलगी खूप छोटी असल्यामुळे माझं मेन्स क्लिअर होऊ शकलं नाही. त्यानंतर मी पुन्हा 2018 मला माझ्या पतीने म्हटलं की पुन्हा 2018ला देऊन बघ तुझं यावेळी तरी होईल. मग म्हटलं ठीक आहे, 2018ला दिली मेन्स मी, सॉरी फी दिली. फी झालं माझं, मेन्स पण झालं आणि मग वेळ आली ती फिजिकलची. कारण माझा आणि खेळाचा खूप म्हणजे दूरपर्यंत काही संबंध नव्हता आणि त्यामुळे मला वाटलं की आता फिजिकल कसे करणार. तेव्हा माझ्या पतीने मी इन्स्पायर करायचे, म्हणाले ठीक आहे सकाळी आपण स्वतः धावूया, आणि ते स्वतः माझ्या बरोबर धावायला यायचे. मग आम्ही ग्राउंडला गेलो, तिथे पण सगळे मुलं हसायचे की हिचा कसं काय म्हणजे PSI होऊ शकतो, ही क्रॅक करू शकते किंवा फिजिकल कसे काय करू शकते. पण म्हणतात ना, हसणारे लोक नेहमीच हसत राहतात. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. कारण जेव्हा राईड बंधूंनी विमानाचा शोध लावला तेव्हा त्यांनाही सगळ्यांनी हसलं असेल की म्हणजे काय हे मशीन बनवतात. त्यांनी असं म्हटलं असेल का की ठीक आहे बनवा मशीन, आम्ही पण तुमच्यासोबत आकाशात उडू, असं विचार केला असेल का? नाही, त्यांनी सुद्धा त्यांना मूर्खच काढलेलं असेल. परंतु त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून त्यांनी स्वतः आपलं जे ध्येय होतं ते अचीव सुद्धा केलं. तर असेच मी दुर्लक्ष करायला गेली. जेव्हा मी फिजिकलला रनिंग करायला गेले तेव्हा माझे दोन्ही गुडघे जे आहेत ते ब्लॉक होऊन गेले होते. अक्षरशः मी चालू सुद्धा शकत नव्हते. मग मला वाटायचं की आता मी कसं करणार. पण एक मनात कुठेतरी गिव्ह अप न करण्याची इच्छा होती की नाही, आपण हे करू शकतो आणि करायला पाहिजे. म्हणून काय झालं की मी म्हटलं ठीक आहे आपण ग्राउंडवर उभे राहूया, फक्त बघूया तर कोण कसे धावतात ते. आणि मी त्या ग्राउंडवर उभं राहायचे, म्हणजे जायची, बघायची, त्यांना इन्स्पायर व्हायची आणि म्हटलं नाही आता आपण करायला पाहिजे. आपण इथपर्यंत आलो ना, आता इथं नाही सोडायला पाहिजे. आणि म्हणून मग मी सुरुवात केली तिथे धावायची. आणि खरंच कधी कधी म्हणतात ना की जर तुमची मनापासून इच्छा असेल तर सर्व नियती, कारण ते कसं नियती सुद्धा तुमच्या पाठीशी उभी राहते. स्वतःच्या मनगटावर ज्याला विश्वास असेल तर तो दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती बाळगत नाही. कारण त्या सामर्थ्याला नियती सुद्धा कधी अडवू शकत नाही आणि हरवू शकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून म्हटलं ठीक आहे, लंगडत काही असताना आपण करायची. राऊत सरांना भेटले होते, आर्थवाले सर, ते म्हणाले नाही म्हणे तुम्ही फिजिकल सोडून द्या, करू नका, कारण तुमचे पूर्ण जे गुडघे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत. म्हटलं सर ठीक आहे, परंतु असं वाटायचं की आपण इथं सोडलं तर सर्व संपलं इथे, कारण आपल्या पुढच्या पिढीला आपण काहीच देऊ शकणार नाही. म्हणून मग गेली फिजिकल आणि तो दिवस उजाडला शेवटी फिजिकलचा. 15 नोव्हेंबर 2019ला माझं फिजिकल होतं अमरावतीला. सकाळी 6 वाजता आम्ही ग्राउंडला पोहोचलो. तिथल्या सगळ्या मुली मला बघायच्या आणि म्हणायच्या कुठल्या केले तुम्ही, कुठे प्रॅक्टिस केली, कुठे वॉर्म्स दिले. मी म्हटलं कुठेच नाही, सेल्फ केलेला आहे. म्हणे आता तुमचं काही होऊ शकत नाही. मी म्हटलं ठीक आहे, नाही होऊ शकत ना, फक्त आपण आपली क्षमता तर बघायची ग्राउंडवर जाऊन की आपण काय करू शकतो. मग तिथे ग्राउंड केला. 2 तासात फक्त एवढंच विचार होतं की म्हणजे आपण हे करायलाच पाहिजे आणि आपण करू शकतो. आणि म्हणून वाटलं की युअर माइंड इज युअर बॅटलफील्ड, गिव्ह इट्स कमांडर नॉट इट्स होल्डर. कारण सगळं काही असतं ते इथूनच असतं. आणि मग म्हटलं चला करूया. मला फिजिकल 92 मार्क्स पडले आणि इंटरव्ह्यू कधीच मार्क्स कुणाकडे गेली नव्हती. आकार फाउंडेशनला गेलं की तिथं अरेंज केलं नव्हतं. फक्त त्या सरांना विचारलं, रामबाग सर होते त्यांना, की कसं असते हा इंटरव्ह्यू. फक्त त्यांनी सजेस्ट केलं मला की असं असं असते. मग तिथे गेलं आणि डायरेक्ट पॅनल समोर MPSCचे जे पॅनल होते, मला मेघराम सरांचं पॅनल आलं होतं, तिथे जाऊन मॉक दिली. मला 26 मार्क्स आहेत इंटरव्ह्यू मध्ये. कुठलाही क्लास नाही लावला, कुठलाही काही नाही. अगदी घरीच माझ्या मुलींना सांभाळले. माझे सासू पॅरालिसिसच्या होता, त्यांच्यामध्ये सगळं करतच ते सर्व केलेलं आहे. मला वाटते जेव्हा मी हे सर्व करू शकते तर तुम्ही तर करू शकता. आणि आज स्पर्धा परीक्षेत तर आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी कधी ना कधी तर उतरायचंच आहे. मागे एक घटना घडली होती की आपले रत्नागिरीतील तिवरे धरण खेकड्यांनी आणि घुसींनी पोखरल्यामुळे अख्खा गाव पाण्यामध्ये गेला होता वाहून. तर मला असं वाटते की जर आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी आता जर ही सुरुवात केलं आणि आपला बेस जर भक्कम केला तर हे असे वैचारिक जे आपले खेकडे आणि आपल्याला जे घुसे आहेत ते आपल्याला कधीही पाया पडू शकणार नाही, असं मला तरी वाटतं. आणि म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना
आपल्याला हेच करायचं आहे, तेच आपण हेच करायला पाहिजे. तर तुम्ही सर्व काही करू शकता. आणि 15 मिनिटं शांतपणे विचार करायचा की आयुष्यात आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, किंवा आपण काय ठरवलेलं आहे, आणि त्या दिशेने जर आपण विचार केला तर रात्रभर आपला जो सबकॉन्शियस माइंड असतो तो त्याच्यावर विचार करत असतो. आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तर म्हणतात ना की म्हणजे तोच विचार, एक चांगला विचार आपण पुढे पण नेऊ शकतो. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने, मी आधीच या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते की जर मी हे करू शकते लग्नाच्या 8 वर्षांनी 2 मुलींना सांभाळून, तर तुम्ही तर करू शकता. आणि कधी पण तुम्ही हे करायला पाहिजे. आज या कार्यक्रमात माझा सत्कार केला आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानते. धन्यवाद. त्यांनी कष्ट घेऊन समोर येऊन ह्या सन्मानाच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दर्शविला.